नमस्कार सर्वांना, डिलिशियसमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। मी इथं ऑइल ठेवलं आहे आणि गरम करायला पत्ताकोबी घेतला आहे मीडियम साईजचा। तर ते मी किसून घेतला आहे आणि त्याच्यात मी नमक टाकले, म्हणजे पाणी सुटलं की मी ते चांगलं गाळून घेणार। इथं नमक मी मिक्स करून घेतलं आहे सगळं। आता त्याला पाणी सुटायला लागले। ऑलरेडीच आधीच सुटत असतं बरं का, नमक टाकल्यावर जास्त सुटतं। आणि मी पांढऱ्या सुती कपड्यामध्ये पत्ताकोबी किसलेला घेतला आहे आणि त्याला चांगलं पिळून आहे ना मी त्यातलं पाणी काढणार आहे। आता इथं पिळून घेतलं आहे आणि पाणी पहा किती निघालं आहे। आता हे चांगलं पिळून घेतलेलं मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे आणि ते चांगलं मिक्स करून घेतलं आहे। इथं मी 1 वाटी कांदा टाकलाय, अर्धी वाटी शिमला मिर्च टाकली आणि 1 वाटी गाजर किसून टाकलेत। वरून सोया सॉस घेतलाय 1 चमचा, शेजवान चटणी टाकली 1 चमचा, थोडंसं लाल तिखट टाकले, चिली फ्लेक्स टाकले आणि चांगलं मिक्स करून घेतलं आहे। आणि सोया सॉसमध्ये नमक असतं, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने जसं लागेल तसं नमक टाका। हे सर्व चांगलं मिक्स करून घेतलं मी। नंतर मी हातानेच मिक्स करून घेतलं आणि एका वाटीत मैदा आणि एका वाटीत कॉर्नफ्लॉवर असं घेतलं होतं, पाऊण वाटी। तर मी हे 2-2 चमचे मैदा 2 चम्मच आणि कॉर्नफ्लॉवर 2 चम्मच, पण अजून 2-2 चमचे लागले मला। जसं मग समजायचं पाणी असेल त्या पद्धतीने समजायचं तेवढं बसतं। आता जास्त पाणी सुटलं असलं तर जास्त बसन, कमी जादा होऊ शकतं। आता थोडीशी मी काळी मिरीची पावडर टाकली आणि हे सगळं मिक्स करून चांगलं मिक्स करून घेतलंय। आणि हे पटकन घ्यायचं करायला, नाही तर मग आहे ना त्यात किसून कांदा पत्ताकोबी त्याला पाणी सुटलेलं असतं। आता एवढं मला लागलं, त्याच्यात समजायचं 2-2 चमचे राहिलेत शिल्लक। जसं पाणी सुटलं समजा त्या पद्धतीने त्याच्यात मैदा आणि कॉर्नफ्लॉवर बसतं, पण ती लईच कॉर्नफ्लॉवर आणि ते बसलं ना तर कुरकुरीत क्रंची होत नाही, मग घट्ट घट्ट गोळे होते। तर हे तुम्ही असे आपण पकोडे करतो त्या टाईपचं पण सोडू शकतात, नाही तर मग आपण गोल गोल बॉल्स बनवून पण टाकू शकतात। आता हे असे पकोडे केले ना तर कुरकुरीत आणि क्रंची लागतात। असे तुम्ही करू शकतात। हे काही असे पण केलेत आणि काही बॉल्स बनवलेत, खूप छान कुरकुरीत होतात बरं का। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार। सर्वांना श्री स्वामी समर्थ।